नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या युट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, मागेल त्याला सोलार पंप योजना शासनाने हे एक नवीन योजना आलेली आहे, परंतु शेतकऱ्यांमध्ये याबद्दल बरेचसे जे आहे ते गैरसमज आहे या योजनेबद्दल, किंवा शेतकऱ्यांना याबाबतची पूर्ण माहिती नाही आहे। त्यामुळे या योजनेबद्दल जे आहे ते आपण आज जे आहे ते संपूर्ण माहिती जाणून घेणार आहे। बरेचसे शेतकऱ्यांना वाटत आहे की पेमेंट भरले म्हणजे झटपट जे आहे ते लगेच त्यांना सोलार हे मंजूर होऊन जातील, परंतु असं नाही आहे। मित्रांनो, अनेक शेतकऱ्यांना अर्ज भरल्या मागेल त्याला सोलार या योजनेमध्ये जे आहे ते अर्ज तुम्ही भरला की लगेच ताबडतोब पेमेंटचे ऑप्शन येत आहे। पहिले असं होते की अर्ज भरल्यानंतर तुमचा अर्जाची जी कागदपत्राची छाननी व्हायची, पूर्ण पडताळणी व्हायची आणि तुमचा अर्ज जर पात्र असला तरच तुम्हाला जे आहे ते पेमेंट भरायचा ऑप्शन यायचा। ते अधिक चांगलं होतं, परंतु यामध्ये कसं आहे की तुमच्या नंतर अर्ज पात्र होणार किंवा नाही होणार, तुमच्या कागदपत्रामध्ये काही जर त्रुटी आढळली तर हे जर का तुमचा अर्ज उद्या चालून रद्द झाला तर हे तुमचा पेमेंट जे आहे ते अडकून पडणार। पेमेंट कुठे नाही जाणार, पेमेंट परत येणार, परंतु मग त्याला 6 ते 8 महिने लागतात पेमेंट परत येण्यासाठी। तोपर्यंत शेतकरी जे आहे ते कुठून तरी उधार पाधार करून पेमेंट भरतो आणि अशा प्रकारच्या जर अडचणी आल्या तर त्यामध्ये जे आहे ते तुमचं पेमेंट हे अडकून जातो। तर त्यासाठी शेतकरी मित्रांनो एक लक्षात घ्या, मागेल त्याला सोलार या योजनेअंतर्गत जे तुम्ही आता नवीन अर्ज करत आहात, तर नवीन अर्ज करत असताना फक्त अर्जाचे रजिस्ट्रेशन करा। सध्या पेमेंट भरण्याची काही गडबड करू नका, कारण सध्या आचारसंहिता लागलेली आहे। पुढे काय होते काय नाही, अजून निवडणुका सुरू आहे, निवडणुका होऊ द्या, एकदा आचारसंहिता संपू द्या आणि या योजनेची संपूर्ण रूपरेषा काय आहे, योजना कशा प्रकारे राबवल्या जाणार आहे। अनेक शेतकऱ्यांची जे आहे ते जे पाण्याचे स्रोत आहे, विहीर असेल बोर असेल, ते इतर अधिकारमध्ये नसून खाली पेऱ्यामध्ये आहे। ते पेऱ्यामध्ये चालतंय किंवा नाही चालते, जर उद्याला ते नाही चालले तर तुमची ती पेमेंट परत अडकून पडणार। सध्या फक्त कोणते शेतकरी पेमेंट भरू शकतात, ज्यांचे अर्ज 21, 22, 23 मध्ये ज्यांनी अर्ज भरलेले होते त्यांचे अर्ज आता महावितरणमध्ये ट्रान्सफर झालेले आहे, त्यांच्या अर्जाची संपूर्ण छाननी झालेली आहे आणि त्यांना पेमेंटचा ऑप्शन आलेला आहे महावितरण मार्फत। त्या शेतकऱ्यांनी पेमेंट केली तर चालते, कारण त्यांची अर्ज पूर्णतः पास झालेला आहे आणि पास झालेले अर्ज हे तुम्ही जे आहे ते त्याची पेमेंट भरली तर चालते। परंतु जे शेतकरी आता नवीन ऑनलाईन फ्रेश अर्ज करत आहे मागेल त्याला सोलार या योजनेअंतर्गत, ते सध्या फक्त रजिस्ट्रेशन करून ठेवा, पेमेंट करू नका। पेमेंट करण्याची इतकी घाई गडबड करू नका, थोडे दिवस थांबा। आपण आपल्या चॅनलवरती याबाबतचं नवीन अपडेट काय येते, मागेल त्याला सोलार ही योजना कशी राबवली जाणार, याबाबतची संपूर्ण काय रूपरेषा असणार, ते संपूर्ण माहिती आल्यावरती आपण आपल्या चॅनलवरती सांगू। तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर लगेच तुम्हाला ताबडतोब पेमेंट देखील करता येणार। हीच एक शेतकऱ्यामध्ये एक संभ्रम अवस्था पसरली होती की पहिले तर पेमेंट साठी खूप दिवस लागायचे पेमेंटचं ऑप्शन यायला, आणि आता मागेल त्याला सोलार मध्ये अर्ज केला की लगेच पेमेंट ऑप्शन येऊ राहिलं, म्हणजे लगेच आपल्याला सोलार देखील 1-1.5 महिन्यात भेटणार। तर मित्रांनो, असं नाही आहे, तसं काही होणार नाही, लगेच तुम्हाला सोलार मिळणार नाही। याचा कालावधी 6 ते 8 महिन्याचा असणारच आहे। 6 ते 8 महिन्यानंतर जर तुमचा अर्ज त्रुटीमध्ये पडला किंवा अर्ज रद्द झाला तर ती पेमेंट तुमची अडकून पडणार। त्यासाठी सध्या फक्त मागेल त्याला सोलार या योजनेमध्ये अर्ज करत असताना फक्त अर्ज करा, पेमेंट करू नका, रजिस्ट्रेशन करून ठेवा। आपण आपल्या चॅनलवरती जेव्हा केव्हा याबाबतची संपूर्ण माहिती येईल त्याबाबतचा नक्कीच व्हिडिओ टाकू। मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट आपल्याला मिळत राहील। व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।